बऱ्याच वेळा तुम्ही एक डिसिजन घेता आणि नंतर तो निर्णय तुम्हाला अयोग्य वाटायला लागतो, त्या डिसिजनची तुम्हाला भीती वाटायला लागते आणि तुम्ही त्या निर्णयाला रिपेल करता. लक्षात ठेवा, लोक म्हणतात की मी खूप प्रयत्न केला पण मला जमलंच नाही, मी ठरवलं होतं पण मला ते करताच आलं नाही. याचं रिझन काय माहिती का, डिसिजन तुमचं कॉन्शियस माइंड घेतो आणि या डिसिजनला साधारणतः कॅन्सल करण्याचं, डिलीट करण्याचं काम तुमचं सबकॉन्शियस माइंड करतं. कारण लक्षात घ्या, सबकॉन्शियस माइंडला विश्वासात घेतल्याशिवाय तुम्ही जर कुठलाही निर्णय घेतला तर त्याला ते डिस्कम्फर्ट किंवा असुरक्षित वाटायला लागतं आणि कुठलाही चेंज हा सबकॉन्शियस माइंडसाठी असुरक्षित आहे. कारण आपला जो इन्स्टिंक्ट आहे तो सर्व्हायव्हलचा आहे आणि सर्व्हायव्हलसाठी कुठलीही अनोळखी गोष्ट, कुठलाही नवीन प्रयोग आपल्या मनाला अनकम्फर्टेबल वाटतो, कारण त्यात त्याला धोका दिसायला लागतो. सो तुम्हाला या साधारणतः तुमच्या डिसिजनला घेऊन त्या डिसिजनला परत साधारणतः त्यातनं बॅक ऑफ करण्याच्या प्रोसेसला जर बदलायचं असेल ना, तर तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि कॉन्फिडन्स सहित तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सेफ्टीची फिलिंग द्यावी लागेल आणि हे सहज शक्य आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या साधारणतः सबकॉन्शियस माइंडचा जो रिसेट प्रोटोकॉल आहे तो अप्लाय करायला लागेल. तुमच्या पण आयुष्यामध्ये डिसिजन बद्दल असा अनुभव तुम्हाला आलेला असेल ना, तर या रीलच्या खाली तुम्ही यस असं टाईप करून टाका आणि तुम्हाला एका कोर्सची लिंक मी पाठवेल जो तुम्हाला रिसेट करायला मदत करेल.